मित्रांनो, मी युवराज गुरव आता पुन्हा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। आणि आता माझं कॉलेजवरनं सुटलो आणि माझ्या आता पटकन लक्षात आलं की आज मंगळवार आहे, तर मग आपण गणपतीच्या मंदिरात गेलं पाहिजे। तर मी आता दादरला जाणार आहे। आताच कॉलेजवरनं सुटलो, एक लेक्चर कॅन्सल झाला म्हणून लवकर सुटलो, तर आता जातोय मी दादरला। तर बघूया, आपली मित्रमंडळी चालली आहे, ते काय येणार नाही आहेत, आपणच फक्त जाणार आहे, एकटा मी जाणार आहे। तर आता बघूया, जाऊन भेटूया। हे पण सगळे आता घरी जातील। आता हे बघा, आपण स्टेशनला पोहोचणारच आहे। स्टेशन आता जवळ आहे, मग आपण तिकीट काढणार दादरची आणि आपण आता सिद्धिविनायकला जाणार आहे, मंगळवार आहे म्हणून। फायनली आपण स्टेशनला पोहोचलो आहे। आता आपण तिकीट काढणार आणि जाणार दादरला। मला जायचं आहे दादरला, तर तिकीट काढायचे आहे। तर आता 1 नंबर प्लॅटफॉर्मवर लागले, 12:30ची ट्रेन, अजून 10 मिनटं आहेत, 20 मिनटं आहेत, सॉरी 20 मिनटं आहेत। तर आपण बघूया, 20 मिनटाचा जाऊन प्लॅटफॉर्मवर तिकीट काढायला वेळ लागणार आहे। स्टेशन गोरेगाव स्टेशन, डिजिटल तिकीट काढतोय। फास्ट बुकिंग गेलं कुठे दादर काय जर्नी पे UPI। चलो, डन झालंय। तिकीट घेऊया आपण, आपले तिकीट आहे। अरे नीट दिस, हां आपले तिकीट आहे। तर आपण जातोय आता दादरला। तर आता प्लॅटफॉर्म 1 वरून आपण ट्रेन पकडणार आहे। गणपतीराज तर आपल्या हार्टच्या जवळच आहे खूप, त्यामुळे आज पटकन माझ्या लक्षात आलं की मंगळवार आहे, म्हणून आता आपण जातोय सिद्धिविनायकला पाया पडायला। तर आता बघूया, आज मंगळवार असल्यामुळे, गणपतीचा वार असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे, तरी पण आपण जातोय, बघूया तर काय होतंय गर्दीत, आपल्याला दर्शन नीट भेटतंय का। चलो, आता आलो मी प्लॅटफॉर्मवर, आता ट्रेन पकडणार। आपली ट्रेन आता आलेली आहे, तर आपण आता ट्रेनमध्ये बसणार आहोत। चर्चगेटच आहे ना, आयला नाही तर लपडा व्हायचा। हां चर्चगेटच आहे। लास्ट स्टेशन हे आहे म्हणजे चर्चगेट आहे। पूर्ण ट्रेन भरलेली आहे। हां आली आता ट्रेन। आता आपण बसून दादर, डायरेक्ट दादर सिद्धिविनायक टेम्पल। गर्दी आहे ना, सदीने माका ब्लॉगमध्ये गर्दीच भेटतात। बघूया, आता आपण चढणार आहे। समोर आयला सेकंड क्लास येऊ दे बास। ए चल, आपल्यासमोर सेकंड क्लास आलेला आहे, आपण चढतो आहे, कारण आपल्याला फर्स्ट क्लास काढायची तिकीट आहे, पैसे नाहीत। जब सेकंड क्लास की तिकीट सस्ती हो तो सेकंड क्लास की निकालो। फायनली मला बसायला जागा भेटलेली आहे, मस्त बसलो आहे। पूर्ण ट्रेन रिकामी आहे, कारण ही गोरेगाव लास्ट स्टेशन होतं इथं। आता आपण जाणार डायरेक्ट दादर। चालेल, भेटूया डायरेक्ट। फायनली 15 मिनिटानंतर ट्रेन चालू झाली आहे। 15 मिनिटानंतर ट्रेनने आताच सोडलंय स्टेशन। आता थोडी भरली आहे ट्रेन, पण यार भरपूर वेट करायला लावलं। आता आपण माटुंगा सोडलाय, आता आपण दादर माटुंग्यावरनं दादर लगेच आहे। हे बघा, दादर स्टेशन दिसतंय पण आपल्याला। आता चालत्या गाडीतून बाहेर डोकावू नका, काय चालत्या गाडीतून बाहेर डोकावल्याशिवाय दिसणार आहे काय पण होते बाई। हां दादर, आता इथून अरे यार तिकडे येणार आहे वाटतं प्लॅटफॉर्म। आपण आता दादरला उतरूया आणि मस्तपैकी सिद्धिविनायकला जाऊया। मस्त मंगळवार पण आहे, गणपतीचाच वार आहे, बाप्पाचा वार आहे आपल्या। तर जाऊया मग दादर। आता मला तिकडे उतरायला जायला लागणार आहे। चला, म्हणून ट्रेन पण येते, उडवून न्यायची आहे। चला दादरला उतरूया, गर्दी असणार आहे भरपूर।
फायनली आपण दादरला आलेलो आहे. गर्दी बघूनच समजलं असेल की आपण दादरला आलो. आता आपल्याला वेस्टला जायचं आहे, तर आपण वेस्टला जातोय. ब्रिज खाली उतरायचा. गर्दी तर भरपूर आहे. इथून बाहेर पडून ह्या बाजारातून जायचा. मस्त मार्केट आहे हे. असं सरळ जायचं आणि हा पुढे रोड भेटेल. इथे काहीतरी गोविंद लिहिलेलं आहे. चुकून आपण इकडे आलो वाटतं. आपल्याला पाठी जायचं आहे, तर आपण पाठी जाऊया. तर दादरचा मार्केट बघा नुसता भरलेला असतो. सध्या पूर्ण भरलेला असतो. ह्या गर्दीतनं चालायचं म्हणजे आला डोक्याला ताप आहे. पण बघूया, आपल्याला रोड नाही भेटलाय अजून. एकदाच आलो होतो मी, पण आयला विसरलो वाटतं. बघूया, शोधूयात आपण. फायनली आपल्याला रस्ता मिळालाय, पण कुठे हा रस्ता जातोय काय माहिती. ते शोधायला लागणार आहे खूप. तर तुम्हाला असं शोधायला लागायला नको म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. तर आपण बघूया, पुढे जाऊन बघूया. हरवल्यासारखी फिलिंग येते भावा. आईला काय करू आता. हायवेला लागलो ना की माहीत आहे. आता बघूया हायवे भेटतोय का आपल्याला. हरवलो तर लपडा आहे. बघूया, एक तर काय माहीत पण नाही आपल्याला आणि आपण आलोय. तर जाऊया. आपण फक्त थोडासा चुकलो होतो. आता आपण चाललोय. तर आपल्याला बरोबर रस्ता भेटलेला आहे. त्या मंदिराला घेऊन आपल्याला तिकडे जायचं, आतमध्ये जायचं आहे. तर जाऊया आपण आतमधल्या रोडने. बघूया, आधी पहिले इथे दर्शन घेऊया आपण. ह्या मंदिरात दर्शन घेऊया, त्याच्यानंतर जाऊया. मित्रांनो, मंदिर बघा, पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर. चला आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. आपल्याला आता सिद्धिविनायकला जायचा रोड भेटला. ह्या मंदिरातून हा रोड डायरेक्ट सरळ पकडायचा, सरळ जायचं. तर हा रोड आहे, जाऊया आपण. फायनली आपण ट्रॅफिक क्रॉस केलंय. हा, फुटपाथवरनं रिक्स नसते, त्यामुळे फुटपाथवरून चालूया आपण. हवा कुठे आलो काय समजत नाही. याला कुठे आलो काय, सापडा झाला पूर्ण. तर बघूया पुढे जाऊन आपल्याला सापडतंय का मंदिर. नाही सापडलं तर घरी जाऊया. चला. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. अरे पण मंदिर कुठे आहे. हट यार, मंदिर कुठे आहे अजून दिसत नाही. थांबा, कोणाला तरी विचारूया. आताच आपल्याला एका काकांनी सांगितलं की पुढे सरळ जा, सिग्नल क्रॉस कर, रोड क्रॉस कर, लेफ्ट घे आणि त्याच्या पुढे जा. देव माणसासारखे भेटले, नाहीतर मी आज हरवलं असते आणि मला मंदिर पण भेटला नसता. तर आता जाऊया आपण. काकांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालूया. तसं पण मोठे आपल्याला चांगलंच सांगतात आणि चांगल्या रस्त्यावर पाठवतात. तर आता बघूया काकांनी सांगितलेला रस्ता बरोबर आहे काय. फायनली आपण सिग्नल, हो मा गॉड, आता पडलो असतो. फायनली आपण आता सिग्नलजवळ पोहोचलेलो आहे. तर सिग्नलजवळून आपल्याला सांगितलं आहे लेफ्ट घ्या. लेफ्ट घेतल्यावर पुढे जायचं आहे. तर आपण आता पुढे जाऊया. काय आहे हे काहीतरी आहे. हां मित्रांनो, पोर्तुगीज चर्च आहे ना, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. म्हणजे सरळच जायचं आहे, लेफ्ट कुठे दिसतच नाही. हां सरळच जायचं आहे. तर सरळ जायचं आहे आपल्याला. हां इथून राईट घ्यायचं आहे सरळ, मग सरळ जायचं. मस्त इथे लिहिलेलंच आहे सिद्धिविनायक मार्गाकडे. हे तुम्ही वाचा आणि टर्न घ्या. हां इथून आपल्याला सिग्नल क्रॉस करायचा आहे. तर रेड लागलाय तरी पण गाड्या जात आहेत. सिग्नल रेड आहे, सिग्नल रेड आहे. आपण क्रॉस करतोय.
जाम रिस्की आहे. हा जो राव बहादूर SK बोले मार्ग आहे ना, तिथून आपल्याला सरळ जायचं आहे. फुटपाथ पकडा, नो रिक्स. फुटपाथ पकडून जायचं, गाडी बिडी ठोकण्याचं काही टेन्शन नाही. तर आपण फुटपाथ पकडलाय, तर आता जाऊया डायरेक्ट मंदिराकडे. जर तुम्ही दुपारी येशाल तर शाळेची पोरा सुटलेली दिसतील तुमका. तेव्हा ही सगळी शाळेची पोरा सुटली आहेत. खायच्या शाळेची काय माहिती, आपण ती बघता आहोत. ऑलमोस्ट जवळ आलो आपण सिद्धिविनायक मंदिराच्या. खूप लांब आहे पण बाप्पासाठी काय पण. चला बाप्पाकडे जाऊया आपण. बाप्पाकडे आलं काय, फायनली पोचलोय मी. बाबा एवढं चालल्यावर भरपूर वेळानंतर पोचलोय. तर जाऊया डायरेक्ट मंदिरात जाऊया आपण. गर्दी तर आयला मरणाची दिसतात. ह्याला फॉरेनर पण येतो. महाराज आवा ह्याला फॉरेनर येतात आणि तुम्ही यालाच येत नाही. हा मंदिराचा एंट्रन्स आहे. मंदिराचा एंट्रन्स तुम्ही एंट्री करणार. चप्पल आपण आता एंट्री केली आहे मंदिरात. पडणार चप्पल काढून आता आपण पुढे चाललोय. महिलांची रांग, पुरुषांची रांग. अरे हे काय लफडा आहे. ठीक आहे, लेडीज और जेंट्स अलग अलग जाओ. ठीक आहे, तर आपल्याला मंदिरात एंट्री भेटली आहे. चप्पल विप्पल काढून आपण काय हारबीर नाही घेत आहे. आपल्याला एंट्री करायची आहे. ठीक बघा किती आले फक्त पब्लिक. हा कसं, माझं मंगळवार आहे, मला माहीत होतं गर्दी होणार, पण एवढी होईल असं वाटलं नव्हतं. दर्शनाला गर्दी नाही आहे, दर्शनाला गर्दी नाही आहे. आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटलेली आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट हॉलच्या गावात एवढ्या जवळ. बाप्पाचं मंदिर. इथून आता स्लो डाऊन झालंय, पूर्ण स्लो डाऊन झालंय. वैताग आला. पहिले एवढं फास्ट आलो लोकल सारखा, आणि आता स्लो डाऊन झालंय पूर्ण. फोटो काढताना पण बघा किती हालत होते. कसं झालेलं आहे. आपण जातोय आता. झालंय दर्शन. जाऊन चप्पल बघूया. हा झोला कोणी नेला नसतील तर लफडा होईल. त्यामुळे आधी जाऊन पहिले चप्पल बघूया. चप्पल आहेत, चप्पल आहेत, चप्पल आहेत, चप्पल आहेत. ह्याच्यापेक्षा चुकून काय नाही. आपल्याला बाप्पाचा पण प्रसाद भेटलाय फ्रीमध्ये. ते बघा ते वाटत आहे. हे देत आहेत बाप्पाचा प्रसाद. सगळ्यांना फ्रीमध्ये देतात बाप्पाचा प्रसाद. तर आपण आता प्रसाद भेटलाय. आपण जाऊया आता घरी जाऊया. आपण आता घरी जाऊया. चला मित्रांनो, आता आपण आपला परतीचा प्रवास सुरू करूया. प्रसाद मस्त आहे, फुकटचा आहे पण मस्त आहे. आपण असं जाऊया, घरी जाऊया. भरपूर वेळ झाला आहे. घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे, कारण आपल्याला कोण बनवून घालणार नाही. तर जाऊया घरी लवकर. पुन्हा त्याच रस्त्याने घरी या, नाही तर मोठेपणा करू दुसऱ्या रस्त्याने जाशा. तर असं काय नाही, दुसऱ्या रस्त्याने जाल तर फसाल. म्हणून जायल त्याच रस्त्याने पाठी या गप्पानी. कधी आलात सिद्धिविनायक टेम्पलला दर्शनाला तर GPS BPS लावू नका. ते येडे चाले नको करू GPS BPS लावण्याचे. माझा व्हिडिओ बघा, मी पूर्ण त्याच्यात डिटेल तुम्हाला रोड सांगितला आहे कसं आणि कसं जायचं. तर नक्कीच व्हिडिओ बघा. ते GPS येडे चाले करू नका. मम्मी आयसवला रस्ता विसरलो, आता कसं जाऊ. लपडा आलाय पूर्ण. अरे यार रस्ता विसरलो. तर इकडनं लेफ्ट जायचंय की राईट जायचंय.
कोणाला विचारू? चला बघूया आपण आता. ठीक आहे, काय तुम्ही अशा लिस्ट. चला, नाही तर मॅप मॅप मॅप. कोणाला विचारायची गरज नाही, आता आपल्याला समजलंय. तर सरळच जायचं इथून, त्यामुळे काय टेन्शन नाही, डायरेक्ट सरळ. राडा हो गया लगता है, राडा हो गया लगता है पीछे. छोटे छोटे स्कूल बॉय का देखते हो, उनके साथ कौन करता है का राडा. आपल्याकडून जाताना एक टेम्पल मिस आउट झालं होतं, ते आता आपण करणार आहे. बघा, हेच ते टेम्पल आता बंद झालं आहे. याला जाताना होतं गुरु गायकवाड. टेम्पलला पण नाव देऊन टाकलं स्वतःचं. काय लोक आहेत रेशी, देवाच्या पुढे पण आपलं नाव जोडतात. एवढी मोठी झाली, काय करणार. चला मित्रांनो, माणूस आहे ना, माणूस स्वतःला खूप शहाणा समजायला लागलाय. आता आपण बघितलं, मंदिराला पण नाव दिलंय स्वतःचं, ते पण देवाच्या समोर. त्यामुळेच देव आपल्याला माणसाची अवकात दाखवण्यासाठी हे करतो. सुनामी, फ्लड बीड हे सगळं आणतो. तर आता काय करणार माणूस, आता स्वतःचा विचार करायला लागला तर तसंच होणार ना. दुसऱ्याचा कोण विचारच करत नाही आता. त्यामुळे हे काय नेचर घडवून नाही आणत, म्हणजे असं ते कुठची तरी शक्ती आहे तीच घडवून आणते. काय करणार, माणसाला त्याची अक्कल नाही तर नको तिथे अक्कल वापरतो, त्यामुळे असं मरतो. चला, आपल्याला आपला विषय. आपण आलो व्हिजिट करायला होतं गणपतीच्या मंदिराला, ते आपण केलेलं आहे. आणि आता आपण घरी चाललो, त्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही. आपण त्या मारुतीच्या मंदिराजवळ आलेलो आहे. तर हे फक्त मंदिर लक्षात ठेवा, मग तुम्ही माझ्यासारखे हरवणार नाही. हे फक्त मंदिर लक्षात ठेवा. मंदिराजवळून असं डायरेक्ट सरळ जायचं आणि तो समोर दिसतोय ना रोड, तिथून राईट घ्यायचा, मग सरळ स्टेशन. हा रोड मित्रांनो सरळ स्टेशनला जातो. सरळ स्टेशन गेलं कुठे नाही रे, स्टेशनला जायचं. स्टेशनला जातो. कपडे बघा मित्रांनो, कपडे काय भारी भारी कपडे आहेत. एवढे चांगले कपडे आहेत की घ्यावं असं वाटतंय कोणाला तरी, पण आपल्याकडे कोण नाही आहे तसं. आता जर मी कोणाला विचारलं होतं आणि तिने मला नाही बोललं असेल, तिचं बॅड लक. आता तिला भेटलं असतं माझ्याकडून चांगलं गिफ्ट, मस्त एवढा चांगला ड्रेस. तर सोडा, तिचं बॅड लक, आपल्याला काय करायचं आहे. अरे खरंच भारी होता हा ड्रेस. बहिणीला घेतले असते, पण बहिणी गावी आहे. मोर अगेन. ठीक आहे. आयला पोरग्यांना दाखवायला पाहिजे, नाही तर मित्र म्हणतील आयला पोरींचाच विचार करतोस, पोरग्यांचे कपडे एवढे दाखवलंच नाही, उगाच तरी ट्रोल करत राहतील मला. त्यामुळे आपण पोरग्यांचे कपडे बघायला जाऊया. फॉर बॉयज साठी पण चांगले होते कपडे, मस्त होते. तुम्हाला घ्यायचे असते तर येवा रे माझ्या मित्रांनो, येवा घेऊ 10,000 का मस्त कपडे बाजारात. कुठे पण जाऊ आपण, खाल्ल्याशिवाय पाठी येऊ नका. ट्रेन येते आपली, ट्रेन. आता आपण स्टेशनवरून सुटलोय. तर आता आपण डायरेक्ट भेटूया गोरेगावला. फायनली आता गोरेगावला उतरलो आपण, या ट्रेनमधून उतरलोय. ओ शेट, गोरेगाव. चला मित्रांनो, वेळ झालाय घरी जायचा. तर आपण या ऑटोमॅटिक सीडीवरनं जाऊया. गोरेगाव स्टेशन, बस स्टँड. चला मित्रांनो,
आता मी पण घरी पोहोचत आलो आणि पावसाला सुरुवात झाली आहे. छत्री पण नाही आणली आहे आणि वेळ पण झाली व्हिडिओ एंड करायची. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.